नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस अगदी घरगुती आणि खास आहे, कारण आज मी कपाट आवरायला काढलं होतं। कपाट उघडलं आणि लक्षात आलं, अरे देवा, एवढे कपडे कुठून आले? जुने कपडे, नवीन कपडे, जुळणारे न जुळणारे सगळे बाहेर काढले। तेवढ्यात सासूबाई पण आल्या मदतीला। आता दोघी मिळून कपडे घडी घालत ठेवत आणि जुन्या आठवणी काढत होतो। गप्पा मारता मारता वेळ कसा गेला कळलंच नाही। मग सासूबाई मला विचारतात, आज जेवायला काय करायचं ग? मी थोडा विचार केला आणि म्हणाले की शेंगुळे करूया का? मग सासूबाईंना पण आयडिया आवडली। मग लगेच किचनमध्ये तयारी सुरू झाली। गप्पा मारता मारता सगळे कपाटही आवरलं गेलं आणि शेंगुळ्यांची तयारी तर झालीच होती। शेंगुळ्यांचा कपाटातील कपड्यांच्या घडा घालता घालता आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या। आईंनी जुन्या साड्यांविषयी माहिती देत होत्या की आधी मला अशी साडी आवडायची, तशी साडी आवडायची। खूप मजा आली। गप्पा मारता मारता आमचं कपाटही आवरून झालं आणि शेंगुळे पण वळून झाले। फायनली शेंगुळ्यांचा सुगंध असा घरात पसरला की काय विचारता सोय नाही। त्या शेंगुळ्यांना बघूनच मला भूक लागली होती। आणि शेंगुळे म्हणजे आपला पारंपरिक पदार्थ, जो जेणेकरून हिवाळ्यातच बनवतात आणि तो शरीरासाठी खूप चांगला असतो आणि पौष्टिक आणि उष्ण असतो आणि खायलाही खूप चविष्ट असतो। तर मंडळी, तुम्ही कधी शेंगुळे बनवता का? बनवत असाल तर कमेंट करून सांगा। आणि आज तुम्ही दुपारच्या जेवणात काय जेवण केलं हेही मला कमेंट करून सांगा। तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा। आणि काही तुमचे सजेशन्स असतील तेही आम्हाला द्या, म्हणजे आम्ही आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये त्याचा उपयोग करू।